हे 0 आहे. 1 2 3 4 -1 -2 -3 -4. बघा इथून मी 0 पासून 4 कडे गेलो तर व्हॅल्यू काय होते तुमची इन्क्रीज होते. व्हॅल्यू काय होते तुमची इन्क्रीज होते. व्हॅल्यू काय होते तुमची इन्क्रीज होते. सिमिलरली -4 कडून इकडे गेलो व्हॅल्यू काय झाली तुमची व्हॅल्यू काय होते इन्क्रीज. व्हॅल्यू काय होते तुमची इन्क्रीज. काय डाऊट आहे. व्हॅल्यू काय होते इन्क्रीज. आता या साईडला येतो बघा या साईडला तर मॅग्निट्यूड घेतो मॉड मध्ये घेऊन येतो. ठीक आहे मॉड म्हणजेच मॅग्निट्यूड फक्त मॅग्निट्यूड विचार होता. मॅग्निट्यूड जर बोललो तर तुम्ही काय या साईडला गेला म्हणून काय झालं डिक्रीज करतोय. या साईडला गेला तर काय होऊन जातंय डिक्रीज करतोय. या साईडला गेलो मॅग्निट्यूड फक्त बोलतोय. मॅग्निट्यूड करत असेल तर काय होऊन जाईल इन्क्रीज. म्हणजे ही गोष्ट इथं कळणं गरजेचं आहे. बघा 0 कडून -4 कडे येतोय मॅग्निट्यूड इन्क्रीज होते. पण त्याच केसमध्ये व्हॅल्यू जर विचारलं व्हॅल्यू याच्यामध्ये या साईडलाच व्हॅल्यू विचारले असते तर तुम्ही काय म्हणत असता व्हॅल्यू काय होते. व्हॅल्यू जर ह्या साईडला जर हा इन्क्रीज करत असेल तर या साईडला व्हॅल्यू काय करेल डिक्रीज करेल. कळालं का. हे कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. मग तिथून तुमचं ते ग्राफ कळून जाईल. मॅग्निट्यूड काय होते इन्क्रीज होते. व्हॅल्यू विचारले तर काय होते डिक्रीज करत चालले या साईडला. आणि या साईडला जर मी गेलो असतो या साईडने मॅग्निट्यूडचा विचार केला असता मॅग्निट्यूडचाच मॅग्निट्यूड काय झालं असतं इन्क्रीजच झाला असतं. म्हणजे या केसमध्ये जर मी विचार केला तर व्हॅल्यू पण इन्क्रीज करते आणि मॅग्निट्यूड पण. इथं काय होतंय मॅग्निट्यूड इन्क्रीज करते पण व्हॅल्यू काय करते डिक्रीज करते. इथं उलटी प्रोसेस चालते आणि तिथं सरळ प्रोसेस होते. कळालं का. मग बघा मी तर ए घेतला आणि इथं मी बी घेतला. ए आणि बी. ठीक आहे. मी इथं म्हटलं किती 30 डिग्री इथं मी म्हटलं 60 डिग्री. ठीक आहे 60 डिग्री. तर तुम्हाला विचारलं यम किती रे. यम म्हणजे काय स्लोप. यम म्हणजे काय स्लोप विचारलं तुम्हाला काय कळालं स्लोप किती टॅन कोणाचं काढतो मी एचं काढतो म्हणजे इथला ए म्हणजे काय टॅन 30. टॅन 30 म्हटलं तर काय 1/√3 1/√3. एम ऑफ बी काढतोय म्हणजे स्लोप काढतोय किती टॅन 60. टॅन 60 म्हणजे काय √3. √3 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 1.732. याचा रेसिप्रोकल केला म्हणजे 0. समथिंग येणार आहे. अरे ही व्हॅल्यू कशी येणार 0. समथिंग येणार आहे. मी जर 2 कन्सिडर केलं तर काय ना 0.5 पेक्षा. पण डिनॉमिनेटर काय केला आपण मोठा केला. ओव्हरऑल पेक्षा काय छोटा. ऍक्च्युअल आन्सर त्याच्यापेक्षा कसा येईल छोटा. म्हणजे 0.4 काहीतरी येईल 0.46 असं काहीतरी येऊन जाईल. ठीक आहे. हा मला काय कळालं मला असं कळालं एम ऑफ ए मोठा का एम ऑफ बी मोठा आहे. पटकन कोण मोठा आहे एम ऑफ बी मोठा आहे कारण की 1.732 आहे. मग एम ऑफ बी काय झाला मोठा झाला. हे काय काढलं आपण स्लोप. काय डाऊट आहे स्लोप वरून काय कळालं जसं तो टिल्ट होतोय टुवर्ड्स द वाय ऍक्सिस तर काय होतं स्लोप काय होतोय इन्क्रीज होतोय. स्लोप इन्क्रीजेस टुवर्ड्स लाईन शिफ्टेड टुवर्ड्स वाय ऍक्सिस. बरोबर की नाही टुवर्ड्स वाय ऍक्सिस कडे जर मूव्ह करत असेल तर तुमचा स्लोप काय झाला इन्क्रीज झाला. ठीक आहे. आता याची काय केलं मी मॅग्निट्यूड घेतलं म्हणजेच काय केलं एम ऑफ ए च मॅग्निट्यूड घेतलं आणि एम ऑफ बी च काय केलं मी मॅग्निट्यूड घेतलं. फक्त काय घेतलं मी मॅग्निट्यूड घेतल्यानंतर तुम्हाला एम ऑफ बी ची व्हॅल्यू किती एम ऑफ बी किती 1.732 आहे. 1.732 आहे. हे किती आहे 0.4 समथिंग आहे. कोण मोठा आहे बाहेर येताना काऊन जाईल बाहेर 1.732 जाईल ना. इथे किती 0.4 जाणार आहे. म्हणजे काय झाले म्हणजे काय लक्षात आलं मॅग्निट्यूड पण काय करतोय इन्क्रीज करतोय आणि स्लोप पण काय करतोय इन्क्रीज करतोय. मग आपल्या इथून एक गोष्ट कळाली स्लोप अँड मॅग्निट्यूड विल बी increases towards y axis. कळालं टुवर्ड्स y axis कडे तो शिफ्ट होणार एवढंच कळालं. मग इथून मी एक कन्सेप्ट पकडली आणि मी तुम्हाला आता विचारलं
याला म्हटलं मी ए बी सी. कोणाचा स्लोप मोठा आहे? सीचा स्लोप मोठा आहे, कारण की आपण काय म्हटलं भाई, ज्या साईडला वाय कडे शिफ्ट व्हायला लागतो तो काय तो स्लोप काय होतं इन्क्रीज. म्हणजे काय म्हटलं एम ऑफ सी मोठा आहे एम ऑफ बी पेक्षा. एम ऑफ बी पेक्षा कोण मोठा आहे? एम ऑफ ए. आणि असं म्हटलं तरी चालेल ना, एम ऑफ सी चा मॅग्निट्यूड मोठा आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी मोठा आहे मॅग्निट्यूड ऑफ ए पेक्षा. मॅग्निट्यूड बोललो, काय डाऊट आहे? हे काय बोललो मी? वरचं काय बोललो? स्लोप. वरचं काय बोललो मी? स्लोप. आणि खालचं काय बोललो? कळालं का? आता मी असं म्हटलं x 1x x 2x 3x असं बोललो. ठीक आहे. मी जर म्हणलं x 2x 3x मग आपलं काय कळालं? याला जर मी ए म्हटलं, याला जर मी बी म्हटलं, याला म्हटलं मी सी, तर तुम्ही काय म्हटले? सी कसा आहे? एम ऑफ सी कसा आहे? मोठा असला पाहिजे एम ऑफ बी पेक्षा, आणि एम ऑफ बी पेक्षा एम ऑफ ए मोठा आहे. कशावरून कळलं आपल्याला? कोएफिशिएंट वरून. इथून कशावरून कळलं? कोएफिशिएंट. मी असं म्हटलं असतं, इफ स्लोप एम ऑफ ए एक्स आहे, एम ऑफ बी 2x आहे, एम ऑफ सी 3x आहे. पटकन सांगा कोण मोठा आहे? कोण मोठा आहे? एम ऑफ सी मोठा आहे एम ऑफ बी पेक्षा. एम ऑफ बी पेक्षा एम ऑफ ए मोठा आहे. काय काय कळालं? अँगलवरून कळालं. कशावरून कळालं? टुवर्ड्स शिफ्ट होतोय त्याच्यावरून कळालं. याच्यावरून व्हॅल्यू वगैरे कुठे दिलं तर आपण नाही. आता इथे मी व्हॅल्यू दिले, व्हॅल्यूवरून पण कळायला लागलं आपल्याला तो कुठला मोठा होणार आहे का छोटा होणार. कळालं का? हा. आता राहिला निगेटिव्ह आला. निगेटिव्ह आला साठी महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर आहे ना एक क्वेश्चन असा येतो, 30 डिग्री आणि 60 डिग्री. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा. दिसतं ना इथं व्यवस्थित? कारण की आता इथं मी थोडंसं ट्विस्ट करणार आहे. इथं म्हटलं मी 30 डिग्री आणि इथं मी म्हटलं 30 डिग्री. आणि आपल्या दोन्ही केसमध्ये काय काढून द्यायचंय? tan ऑफ ए आणि बी. मला दोन्ही केसमध्ये काढून द्यायचं tan ऑफ ए अपॉन tan ऑफ बी. tan म्हणजेच काय? स्लोप. tan म्हणजेच काय? स्लोप. म्हणजेच काय होणार? एम ऑफ ए अपॉन एम ऑफ ए अपॉन एम ऑफ बी. पटकन किती? पटकन एम ऑफ ए किती? tan किती? ए साठी किती? 30 डिग्री. tan 30 अपॉन किती? tan 60. tan 30 म्हणजे किती? tan 60 म्हणजे किती? 1/√3. आणि 60 म्हणजे किती? √3. म्हणजे किती आलं? 1/3. काय डाऊट आहे? 1/3 आले. या साठी बस सेम काढायचं मला. tan ऑफ ए अपॉन tan ऑफ बी. tan हा इथं थोडस मी ट्विस्ट केलेलं आहे. काय ट्विस्ट केलेलं आहे? इथला अँगल दिला 30, एचा अँगल तर 30 आहे, 30च राहील, याबद्दल काही नाही. पण आता बी जो आहे तो इथून मोजला. कुठून मोजलाय? वाय पासून मोजलाय. म्हणजे इथून एवढा अँगल किती होईल? आता आपला अँगल तर असा आहे ना, हा अँगल किती होईल? हा जर 30 असेल तर हा किती होईल? 60 होईल ना. देताना इकडचं 30 दिलं, 30 अपॉन 30 ना करू, 30 आपण काय करायला मला? 60. म्हणजे तेच उत्तर आलं. तेच उत्तर येईल 1/3. कळालं का? देताना ते कुठून देताना कसं मेजर करतायत? इथून त्यांनी वाय, आपण अँगल कोणता मेजर करतोय? फ्रॉम एक्स ऍक्सिस. कुठून मेजर करतो आपण? एक्स ऍक्सिस पासून. यांनी कुठून दिलंय? वाय ऍक्सिस पासून. मग आपण त्याला ट्विस्ट करून काय घेतलं? मग tan इथला काढून घेतला. तो किती आला तुमचा? tan 60. मग अजून एक क्वेश्चन असा पण बनतो मग, आता असं दिलंय. प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? काय कळालं तुम्हाला? आपल्याला tan थिटाच काढायचं ना, आपल्याला tan ए अपॉन बीच काढायचं आहे. मग तुम्ही याला असं फील केलं कसं? हा जर किती झाला? टोटल किती झाला? 60 होईल. म्हणजे हा 100% किती आला पाहिजे? 30 आला पाहिजे. काय डाऊट आहे? हा जर 30 आलाय आणि यांच्या दोघांमधलं अंतर दिलं 30 डिग्री, म्हणजे इथला अँगल किती झाला तुमचं? 100%. क्वेश्चन काय फिरवला? कळाला का? देताना कशा अँगल देतात कळतंय.
आता इथं मध्ये काय दिलं होतं, या कॉर्नरचे 2 दिले होते. पहिलं तर इज्जतीत दिले होते, नंतर मग मिडलचा स्किप करून दिला होता. आता काय दिला, मिडलचा आणि व्हर्टिकल दिला. तुम्हाला खालचा आणि दोघांचा सगळ्यांचा आन्सर काय तर 1/3 येतं ना. याचं पण आन्सर काय येणार, सेम येणार आहे. ए बी हे लॉजिक कळालं का. किती होणार आहे, टॅन किती होणार आहे, एम ऑफ ए अपॉन एम ऑफ बी किती येणार आहे, टॅन ऑफ ए अपॉन टॅन ऑफ बी किती येणार 1/3. मी तेच अँगल ठेवलं मुद्दाम जेणेकरून तुम्हाला कळालं. कळालं का. आता पुढचा जो आहे ज्याचा आपण हा जो कन्सेप्ट आहे तीच बघायचं आपल्याला. बा या दोघांचं इंटरसेप्ट किती आहे, 0 आहे ना. याचं ए म्हटलं आणि याला काढलं मी बी म्हटलं. ठीक आहे, मी मुद्दाम एक्झाम्पल समजावं म्हणून आपण घेऊया. इथला अँगल मी जर सपोज म्हटलं 120 डिग्री आणि इथला अँगल मी म्हटलं 150 डिग्री. आणि आपल्याला तर माहिती आहे ना हा थीटा आहे ना, हा थीटा आहे. मग काय म्हटलं मी, टॅन 150 हा वाला ना, म्हणजेच किती रे, मी तर टॅन ऑफ बी म्हणजेच एम ऑफ बी म्हणजेच काय तुम्ही म्हटलं मायनस टॅन अल्फा असं म्हणता येतं ना आपल्याला. टॅन थीटा व्हर्टिकल जेव्हा जातो लांब ऑप्टिक अँगल बनतो तेव्हा आपण मायनस. किती होणार आहे, 150 असेल तर किती होणार आहे, मायनस टॅन 30 म्हणजे किती, -1/√3. हा -1/√3 म्हणजे 0 पॉईंट समथिंग येणार आहे. 0.4 म्हणतो ना आपण, 0.4 समथिंग येणार. पण कसं येणार आहे, निगेटिव्ह मध्ये येणार. निगेटिव्ह मध्ये म्हटलं मी मॅग्निट्यूड घेऊन टाकलं, -0.4 घेतलं म्हणजे किती आलं, 0.4 आलं. बरोबर की नाही. मॅग्निट्यूड बाहेर येतं काय झालं, पॉझिटिव्ह झालं. काय डाऊट आहे, नंतर आपलं कामाचं येणार आहे. नंतर मी काय म्हटलं, टॅन ऑफ ए काढून घेऊ आपण. काय काढून घेऊ, टॅन ऑफ ए. मग तुम्ही काय म्हणतात, एम ऑफ ए काढतोय. एम ऑफ ए जर काढायचं मी काय म्हटलं, मायनस टॅन अल्फा म्हणूया. कारण की आपल्याला माहिती आहे हा किती 120 ना, 120 असेल तर मायनस किती होऊन जाईल, 60 डिग्री. मी म्हटलं थिटा किती येतं, 120 डिग्री आहे ना, आणि थिटा किती येतं 150 डिग्री. टॅन 60 म्हटलं मायनस किती, -√3 आहे. मायनस किती 1.732 आहे. जर मी याचा मॅग्निट्यूड घेतला, याचा काय घेतला -1.732 घेतला तर काय आला 1.7. काय डाऊट आहे. आता मला सांगा पटकन, स्लोप बद्दल बोलायचं आहे. स्लोप म्हणजे काय, फक्त व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. स्लोप ऑफ ए आणि स्लोप ऑफ बी कोण मोठा आहे, पटकन. फक्त स्लोप बोलतोय, मॅग्निट्यूड बोलत नाही मी. कोण मोठा आहे, मी जर बघितलं ए ची व्हॅल्यू किती येते -1.732. अँगल किती तुमचा बा, हा इथून अँगल फिरला -150 डिग्री झाला ना, -150 डिग्री म्हणजे हा अँगल मोठा झाला, -150 डिग्री झाला. पण आन्सर किती आला तुमचा 0.4 आला, -0.4. आणि हा किती आला 1.732 आला. कोण स्लोप मोठा आहे, एचा स्लोप मोठा आहे. एचा स्लोप कसा आहे, मोठा आहे. जर मी म्हटलं असतं मॅग्निट्यूड ऑफ स्लोप आहे, कोण मोठा आहे, कोणाचं मॅग्निट्यूड मोठा आहे. गडबड गेली का, पण उलट लिहिलं तर लिहिलं ना 2 मिनिटं. मॅग्निट्यूड कोणाचं मोठा आहे, याचं मोठा आहे. म्हणजे कोणाचं मोठा आहे, मॅग्निट्यूड कोणाचं मोठा आहे, एचं मोठा आहे. उलट लिहिलं आपण. 1 पॉइंट कळालं का. हा आता बघा, हा मायनस आहे, -0.4 मोठा का -1.732 मोठा, 1.732 मोठा. कोण मोठा आहे, इथं आपल्याला गडबड झाली. कोण मोठा आहे, 0.4 मोठा आहे ना, -0.4 मोठा आहे, -0.4 मोठा आहे. म्हणजे कोण मोठा आहे, हे लॉजिक कळालं का. बी 0.4 कोणाचा आहे, बीचा आहे. म्हणून बी का झाला, स्लोप का झाला त्याचा मोठा झाला, पण मॅग्निट्यूड का झाला छोटा झाला. फरक आहे. म्हणून तर आपण ही कन्सेप्ट शिकलो की मॅग्निट्यूड वाढते तेव्हा व्हॅल्यू काय होते, डिक्रीज करते. का बरं, कारण की इथं निगेटिव्हचा फरक पडतोय. -0.4 मोठा आहे का 1.732 मोठा आहे, कोण मोठा आहे, -0.4 मोठा आहे. मग -0.4 मोठा आहे म्हणून स्लोप काय झाला त्याचा, बी इन्क्रीज झालाय. पण तेच मॅग्निट्यूड मध्ये घेतलं तर निगेटिव्ह साईन काऊन जाईल, गायब होईल. मग मी आता असं म्हटलं 0.4 मोठा का 1.732 मोठा आहे, कोण मोठा आहे,
1.732 मोठा आहे, बरोबर की नाही. आता इथं काय घेतलं आपण, मॅग्निट्यूड घेतलं म्हणून मॅग्निट्यूड वाला मोठा झाला. इथं काय घेतलं, फक्त विथ साईन घेतलं. विथ साईन घेतल्यामुळे काय झालं, जी व्हॅल्यू छोटी होती ती व्हॅल्यू काय झाली, मोठी झाली. कळालं का? ठीक आहे.